1984च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून आले होते असा आरोप भाजपने केलाय। यावर सॅम पित्रोदा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। 84 मध्ये झालं ते झालं, त्याचं आता काय, असा उलट सवाल सॅम पित्रोदा उपस्थित करतायत। अब क्या है 84 का? बात तो करिए, आपने क्या किया 5 साल में, उसकी बात करिए। 84 में हुआ तो हुआ, आपने क्या किया? अब क्या है 84 का? बात तो करिए, आपने क्या किया 5 साल में, उसकी बात करिए। 84 में हुआ तो हुआ, आपने क्या किया? एकावर एक वादग्रस्त विधान आज पित्रोदा करत चाललेले आहेत। वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी उपरराजधानीची आहे। नागपूरमध्ये महिला जुगार अड्डा चालवत असल्याचं उघड झालंय। महिलांसाठी जुगार अड्डा चालवत असल्यानं पोलिसांना सुद्धा अगदी धक्का बसलाय। पोलिसांनी श्रीमंत घरातल्या या 4 महिलांना अटक केली आहे, तर दोघी जणी खिडकीतून उडी टाकून फरार सुद्धा झाल्या आहेत। बघूया यावरचाच आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट। महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा जुगार अड्डा, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत त्याचा हा पुरावा। पण नागपूरच्या पोलिसांना हे पटलं नाही। त्यांनी तोटिया चौकातील एका इमारतीत सुरू असलेला जुगार अड्डा गुप्त माहितीच्या आधारे उद्ध्वस्त केला। पोलिसांनी छापा टाकून सूत्रधार रेणू साधवानी, वीणा रिहानी, सीमा सिधवानी आणि ज्योती हरजानी या चौघींना अटक केली आहे, तर दोघी खिडकीतून पळाल्या। यावेळी पोलिसांनी 30,000ची रोकडही जप्त केली आहे। रेणू साधवानी आणि तिचा पती भिशी चालवतात। भिशीच्या बहाण्यानं साधवानीकडे वर्दळ असते। मागच्या 4 महिन्यांपासून रेणूनं घरातच भिशीच्या बहाण्यानं जुगार अड्डा सुरू केला। सुरुवातीला जुगार खेळणाऱ्या महिला रम्मी खेळायच्या, त्यानंतर त्या पैशांवर 3 पत्तीही खेळायच्या। या खेळाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा खेळ संपवलाय। किती दिवसांपासून जुगार सुरू याबद्दल तर माहिती भेटली नाही, पण काल तशी गोपनीय माहिती भेटल्यानंतर आम्ही तिथे रेड केली, तर आम्हाला तिथे जुगार भेटला आणि बाकीचं दारू वगैरे तसं काही आढळून आले नाही। आणि यामध्ये काही महिला फरार आहे का त्याबाबत आम्ही तपास करत आहे। आम्ही पुढील कारवाई केली आहे त्यांच्यावर आणि गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर। नागपूर पोलिसांनी आतापर्यंत अनेक जुगार अड्डे उद्ध्वस्त केले, पण महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती। पण अशी वेळ पुन्हा त्यांच्यावर येऊ नये असंच म्हणण्याची वेळ आता आली आहे। प्रवीण मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।